ठरलं तर मग ही मालिका आता एका जबरदस्त वळणावरती आलेली आहे। अर्जुनवरती हल्ला झालेला आहे आणि अर्जुन या सगळ्यामध्ये आता एका वेगळ्या सत्याच्या दिशेने वळणार आहे। आणि त्याच वेळेला मधुभाऊंना ज्या वेळेला आता इकडे आश्रमाची कस्टडी मिळाली आणि त्याच वेळेला आश्रमाची कस्टडी मिळाल्यावरती सगळी कसून तपासणी करत ज्या वेळेला मधुभाऊ आणि आता इकडे रविराज हे एकत्र आलेत त्यावेळेला अनेक सत्यांचा कसा उलगडा झालाय। कारण मुळातच रविराजांना अनेक प्रश्न पडलेले आहेत। त्यांनी कोर्टाची केस सोडल्यानंतर अर्जुनवरती झालेला हल्ला आणि या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना आश्रम मिळवून देणं हे रविराजांनी स्वतःचं कर्तव्य समज भरपाई करण्याचं ठरवलंय। आणि त्याच संदर्भात रविराज आणि आता मधुभाऊ जेव्हा आश्रमात एकत्र येतात तेव्हा समोर दिसलेल्या काही वस्तू तिथे असलेल्या काही गोष्टी या सगळ्यावरून रविराजांच्या समोर जे सत्य आलंय त्यानंतर रविराज हादरलेत। म्हणजे खऱ्या अर्थाने अर्ध सत्याचा अशा प्रकारचा खुलासा झालाय की तन्वीने खोटारडेपणा कसा केलाय काय केलाय हे सगळं कळलंय। नक्की काय घडलंय कसं घडलंय पाहू। इकडे रविराज अर्जुनला भेटायला येतात। अर्जुनला भेटायला आल्यावरती ते सांगतात मी ही केस सोडलेली आहे, तन्वीची केस मी सोडलेली आहे। यावरती अर्जुन म्हणतो सिनियर तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती। यावरती रविराज सांगतात मी खरं सांगू का तर म्हणजे मला तिला बेल मिळावी किंवा हे मिळावं अशी माझी इच्छा नाहीये, पण मला सत्याच्या मुळापर्यंत जायचंय आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी ज्युनियर। यावरती अर्जुन म्हणतो सिनियर तू फक्त बोल तुला काय सत्य शोधून काढायचंय। यावरती रविराज म्हणतात मला मुळातच पहिल्यापासूनच मधुभाऊंच्या आश्रमाचं सत्य पण शोधून काढायचं आहे। नक्की काय घडलंय काय नाही काही गोष्टी की तन्वी इतकी काय झाली की मधुभाऊंच्या विरोधात हे केली आणि मधुभाऊंना त्रास दिला। मला मधुभाऊंच्या बद्दल आता आपुलकी वाटते किंवा मला गिल्ट वाटते की मी त्यांना या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलीच्या सांगण्यावरून त्यांच्या विरोधात केस लढलोय। त्यामुळे आश्रमाचं जर का काही आश्रमाच्या बद्दल आता त्याला हे घ्यायची असेल तर ही केस मी लढायला तयार आहे। अर्जुन म्हणतो सिनियर माझ्यासाठी ही चांगलीच गोष्ट आहे। खरं सांगू का तर आता या सगळ्यामध्ये इकडे म्हणजे आपण ही केस तर मी जिंकलोय पण मधुभाऊंचा आश्रम अजूनही ताब्यात नाही आलेला आहे आणि त्यामुळे ते ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न तर करायचे आहेत। या सगळ्यात तू जर का माझी मदत करणार असलास ना तर सोन्याहून पिवळा आहे। खरंच मला तुझ्या मदतीची खरंच खूप गरज आहे असं म्हणत अर्जुनने या सगळ्यामध्ये आता इकडे रविराजांची मदत घ्यायचं ठरवल्यावरती रविराज म्हणतात ठीक आहे तू सगळे डॉक्युमेंट सगळे पुरावे सगळं मला जर का दिलंस ना तर या सगळ्यामध्ये आता मी तुला नक्कीच मदत करू शकेल किंवा या सगळ्यामध्ये आता मी तुला नक्कीच हे करेन असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात त्या संदर्भात मधुभाऊंची भेट मला घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे मधुभाऊंना सायली सांगायला लागते मधुभाऊ काळजी करू नका रविराज सर स्वतः आपलं आश्रम आपल्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। यावरती मधुभाऊ सांगायला लागतात मी खरं सांगू का तर मला अजूनही असं वाटतं की तन्वी ही रविराजांची मुलगी असूच शकत नाहीये। म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तन्वी या सगळ्यामध्ये आता रविराज आणि प्रतिमात्ते यांची मुलगी असेल तर ती इतकं कपट कारस्थान नक्कीच करणार नाहीये। यावरती आता इकडे सायली सांगायला लागते हे बघा मधुभाऊ आपण या सगळ्या भानगडीत नको पडूया। तुम्हाला माहिती आहे का रविराज काकांनी तिची केस पण सोडून दिलेली आहे। मधुभाऊ म्हणतात मला खरंच वाईट वाटतं म्हणजे माझी मुलगी मला जेलमधून सोडवण्यासाठी इतकं मोठं हे करू शकते तर ती तन्वी आपल्या वडिलांना फसवते त्यांच्याशी खोटं बोलते काय त्यांच्या जीवाला वाटत असेल खरंच मला वाटतंय। यावरती आता इकडे मधुभाऊंना खूप वाईट वाटतं रविराजांच्यासाठी। त्यानंतर मग आता सायली सांगते हे बघा अजूनही जरी आपल्याला आश्रमाची कस्टडी मिळाली नसली ना तरी सुद्धा आपण एक काम करू शकतो आपण आश्रमामध्ये जाऊन ती म्हणजे आपल्याला ही परवानगी मिळालेली आहे कस्टडी नसली तरी आश्रमामध्ये जे काही हवंय नकोय किंवा आश्रमाचा कारभार आपण सुरू करू शकतो म्हणजे आपल्याला आश्रमाचे इमारतीचा ताबा मिळेपर्यंत। त्यासाठी मधुभाऊ आज आपल्याला आश्रमात जायचंय। मधुभाऊ या सगळ्यामध्ये खूप खुश होतात आणि आश्रमात जायला निघतात। इकडे आता प्रतिमा सांगत असते रविराज मला तुमचं खूप रिस्पेक्ट वाटतो म्हणजे स्वतःची मुलगी असून सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता तन्वीची साथ खोटेपणात कोणत्याही बाबतीत दिली नाहीत।
खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये आता तन्वीची साथ न देता पूर्णपणे तिला या सगळ्यामध्ये आता म्हणजे हे सोडून दिलात तिला. मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतं. एक वकील म्हणून तुम्ही आज जे काही केलंत ना, मला वाईट वाटतंय की तन्वीने हे सगळं केलेलं आहे, पण तरी सुद्धा आणि त्याच्यात म्हणजे तुम्ही म्हणजे स्वतः आता मधुभाऊंची मदत करताय, ही सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं ती म्हणायला लागते. त्यावरती रविराज सांगतात, प्रतिमा हे सगळं करताना मनाला जरी यातना झाल्या तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता सत्याची साथ सोडणार नाहीये. फक्त एकदा मला ना आश्रमातून सगळं सत्य जाणून घेऊ दे की तन्वी इतक्या टोकाला का गेली. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते, प्रतिमा खरं तर मी सांगू का, तन्वी पहिल्यापासूनच खोटं बोलत होती. प्रत्येक वेळेला खोटं म्हणजे मला सुद्धा तिने 3-4 वेळेला की आई म्हणजे तू हे नाही केलंस, तू ते नाही केलंस, असं प्रत्येक वेळेला ती आता मला सांगत होती. असं म्हटल्यावरती मग लगेचच रविराज म्हणतात, म्हणजे प्रतिमा आपली मुलगी तुझ्या बाबतीत खोटं वागू शकते, मला इतकं फसवू शकते. मला खरंच म्हणजे ह्याच गोष्टीचं मला हे करायचं आहे, आश्रमात जाऊन शहानिशा. रविराजांना स्पष्टपणे बोलता येत नसतं, पण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये तीच भावना असते की ही आपली मुलगी आहे ना, ही अशी कशी वागू शकते. आणि त्यानंतर मग ते आश्रमात म्हणजे ज्या वेळेला मधुभाऊंना परवानगी मिळते त्यावेळेला ते सुद्धा आश्रमात जायला निघतात. तोपर्यंत इकडे प्रताप कल्पनाला सांगत असतो, कल्पना तुझं काय चाललंय ग, म्हणजे आता सायली आधीपासून आपल्या घरासाठी इतकं सगळं काही करत आहे आणि तू प्रत्येक वेळेला तिच्यावरती का ग आरोप करतेस. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा सायली म्हणजे आता पूर्णाजीला चक्कर आली तर तू तिला सांग की तू काही केलंस का म्हणून. कल्पना हे तुझं वागणं काही बरं नाही. कल्पना म्हणते, हे बघा तुम्ही मला सांगू नका काय योग्य काय अयोग्य ते. मी खरं सांगू का तर मला जे पटलं जे वाटलं ते मी केलं. मी कुणावरतीही विश्वास ठेवणार नाहीये, न सायली न तन्वी. मला आता बाहेरचं कोणी नकोच आहे माझ्या घरामध्ये. मला आता खूप त्रास होतोय. एका सुनेवरती विश्वास ठेवून झालं, तिने धोका दिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं हे करून, आणि दुसऱ्या सुनेवरती विश्वास ठेवला, तिने मला धोका दिला हे सगळं करून. मला आता या सगळ्यामध्ये खरंच खूप मोठा धक्का बसलेला आहे. मी कुणावरतीही आता इकडे विश्वास ठेवणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे प्रताप सांगायला लागतो, हे बघ मला काय वाटतं, तू जे काही वागतेस ना एकदम चुकीचं आहे. खूप चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट करते आहेस. म्हणजे रविराज सुद्धा आता स्वतः प्रियाचं हे सोडून मधुभाऊंची मदत करतायत. यावरती ती सांगते, मला कुणाशीच काही देणं घेणं नाहीये. मी आता फक्त माझ्या कुटुंबापुरतच वागणार आहे. कल्पना काही सुधारायचं नाव घेते, पण एका क्षणाला कल्पनाचे असे काही डोळे उघडणार आहेत की कल्पना आता चांगलीच या सगळ्या प्रकरणामध्ये तिच्यावरती प्रकरण शेकताना दिसणार आहे. तोपर्यंत इकडे मधुभाऊ आपल्या आश्रमात आलेले आहेत. आश्रमात आल्यावरती त्यांना आता सगळ्या जुन्या गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत. मधुभाऊंचे डोळे भरून आलेत. इथेच आपली सायली आपल्याला भेटली आणि पहिल्यांदा आपली मुहूर्तमेढ सुरू झाली. आपण सायलीच्या सोबत इथे आश्रम म्हणजे सायली आणि आश्रम हे सगळं सोबतच ग्रो करत गेलं. सायली आणि आश्रम या दोन्ही गोष्टी सोबतच वाढत गेल्या आणि आपण आपल्या सायलीला या आश्रमाच्या बरोबरीने वाढवले. हे सगळं ज्या वेळेला मधुभाऊंना आठवत असतं त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि त्यानंतर सायलीने आपलं जीव मारून किंवा आपलं पोट न भरता सगळ्यांना भरवलेले घास सगळं आठवतं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यावरती आता सायली पण रडत असते. अथक प्रयत्नानंतर आता किमान म्हणजे महिपतच्या तावडीतून हे सुटलेलं असतं. महिपतचा याच्यावरचा अधिकार सगळा निघून गेलेला असतो आणि त्यामुळे सायली सांगते, मधुभाऊ पहिला टप्पा गाठलाय आपण, दुसऱ्या टप्प्याच्या दिशेने सुद्धा आपण पाऊल उचललेलं आहे. तुम्ही चिंता करू नका. काही झालं तरी सुद्धा आता आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळणार आहे. आपलं हे जे काही आश्रम आहे ते आश्रम आपल्या ताब्यात येणार म्हणजे येणार. तुम्ही बिलकुल चिंता करू नका असं आता ते म्हणायला लागते.
ती हे सगळं म्हणत असताना मग मात्र आता इकडे मधुभाऊ आश्रमात पाऊल टाकतात. तोपर्यंत इकडे अर्जुन सांगतो, सायली मी सिनियरला फोन करतो, त्याला सगळी माहिती हवी आहे. त्याला पहिल्यापासून आश्रम सुरू झाल्यापासूनची सगळी माहिती आश्रमातच मधुभाऊ नीट प्रकारे देऊ शकतील. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मधुभाऊंना आपण आता इकडे आणलं पाहिजे. म्हणजे मधुभाऊ आणि सिनियर या दोघांनी जर का इकडे येऊन हे सगळं केलं तरच या गोष्टी बऱ्या पडतील असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे अर्जुन सिनियरला कॉल करायला निघतो. ज्या वेळेला अर्जुन आता सिनियरला कॉल करण्यासाठी निघतो त्याच वेळेला मग मात्र लगेचच या सगळ्यामध्ये आता सायली मधुभाऊंना घेऊन आत येते. मधुभाऊंना घेऊन आत आल्यावर सोबत 2 कॉन्स्टेबल असतात. अर्जुन सांगायला लागतो, फक्त इथले काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ना हे ते सील करतील आणि मग त्यानंतर तुम्हाला जे काही हवे डॉक्युमेंट्स ते तुम्ही काढू शकता असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन मधुभाऊंना समजावून सांगतो, तुम्ही सगळ्यात पहिले आश्रमाचे जे महत्त्वाचे रजिस्टर कागद आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या काढून घ्या तुमच्या इथून आणि त्यानंतर मग आपण आश्रमाचं रजिस्ट्रेशन पुन्हा नव्याने करायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी सुरू करूया. पण तोपर्यंत ही बिल्डिंग मिळेपर्यंत कागदोपत्री काम पूर्ण करायचं आहे. मग मधु हे सगळं काढत असताना रविराज येतात. रविराज म्हणतात, मधुभाऊ खरंच मला तुमची माफी मागायची आहे. ज्या काही गोष्टी घडल्या ना त्या गोष्टींसाठी, म्हणजे कधीतरी मी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तन्वीची साथ दिली होती आणि त्याच गोष्टींसाठी आता इकडे मला तुमची माफी मागायची आहे. पण मी तुम्हाला पहिल्यापासून तुमच्या आश्रमामध्ये तन्वी आल्यापासूनच सगळं हे विचारणार आहे. म्हणजे तुमच्या आश्रमाची सुरुवात झाल्यापासूनच मला तुम्ही सगळं सत्य सांगा असं म्हटल्यावर ती मधुभाऊ सांगायला लागतात, हो म्हणजे मी तुम्हाला सगळं सत्य सांगतो असं म्हटल्यावर ती मग मात्र मधुभाऊ सांगायला लागतात, रविराज माझ्या आश्रमाची सुरुवात झाली ती म्हणजे आता इकडे 2005 साली माझी साऊबाळ डिसेंबर 2005 साली माझ्याकडे आली आणि तिथपासून माझ्या आश्रमाची सुरुवात झाली. त्यावेळेला जेमतेम 5 ते 6 वर्षाची माझी साऊबाळ असेल. रविराज म्हणतात, मधुभाऊ कोणती तारीख म्हणताय तुम्ही? मग मधुभाऊंनी एक्झॅक्ट तारीख सांगितल्यावरती आता इकडे रविराज म्हणतात, याच दिवशी माझा अपघात झाला होता. मधुभाऊ सांगायला लागतात, हो त्या दिवशी मला देवळामध्ये साऊबाळ भेटल्यावरती मग आता मी लगेच तिला म्हणजे या माझं तोपर्यंत म्हणजे अजिबात काही माझ्याकडे आश्रम वगैरे नव्हतं. हां माझ्या बायकोची इच्छा होती की आपण अनेक अनाथ मुलांना आता एकत्रितपणे वाढवायचं किंवा त्यांना मदत करायची, पण माझ्याकडे तसा काही बॅकग्राऊंड नव्हता. पण ज्या वेळेला साऊबाळ आली ना त्यावेळेला आपोआप सगळे मार्ग मला मिळत गेले. देवळामध्ये या तारखेला ती रडत आली, तोच तिचा वाढदिवस. आणि ती रडत ज्या वेळेला माझ्याकडे आली ना त्यावेळेला मी ठरवलं की आत्तापासून काही झालं तरी अशाच अनाथ मुलांना आपण सोबत ठेवायचं आणि काही झालं तरी सुद्धा साऊ बाळाचं संगोपन करायचं. त्यानंतर रविराज म्हणायला लागतात, ही झाली सायलीची एंट्री. त्यानंतर कोणाची एंट्री झाली? मग ते सांगतात, कुसुम आली. कुसुम माझ्याकडे आली. म्हणजे कुसुम बऱ्यापैकी मॅच्युअर होती. तिला तिच्या म्हणजे खरं तर तिचं लग्न वगैरे पण झालेलं होतं. आणि त्या आधी माझ्याकडे तन्वी आली. म्हणजे कुसुम 3 नंबरला आली, तन्वी तुमची आधी आली. यावरती रविराज म्हणतात, ती कशी काय आली? त्यावरती मधुभाऊ सांगतात, म्हणजे खरं सांगायचं तर ती मला अशी सापडली होती पळवलेली गुंडांनी. रविराज म्हणतात, पण ज्या वेळेला माझ्याकडे ती बाई आली ना तेव्हा तिने मला सांगितलं की तिने तुम्हाला तिच्या आश्रमात नेऊन ठेवलं, तुमच्या आश्रमात तिने. मधुभाऊ म्हणतात, नाही ती बाई असं काही बोलली नाही, म्हणजे माझ्याजवळ पोहोचली नाही. मग कदाचित त्या बाईने तिला सोडून गेली असेल अनाथाश्रमाच्या दरवाजामध्ये, पण ती माझ्याकडे आली नाही. त्यावरती रविराज म्हणतात, खरं सांगू का तर आता ती मला म्हटली की मला तन्वी सापडली. त्यानंतर थोडे दिवस मी तिला सांभाळलं. थोडे दिवस सांभाळल्यावरती मग मला काही जमलं नाही आणि त्यामुळे मग आता तिच्या सगळ्या वस्तू ह्या तिने जपून ठेवल्या आणि त्यानंतर मग आता तिने तन्वीला इकडे आणलं. मधुभाऊ म्हणतात, काय वस्तू सांभाळल्या? नाही हे शक्यच नाहीये. हे कसं शक्य आहे? शक्यच नाहीये.
तन्वीचं सुद्धा गाठोडं माझ्याकडेच होतं. यावरती रविराज म्हणतात, तुमच्याकडे गाठोडं? मग ती बाई काय म्हटली की मी सगळं तिचे जपून ठेवल्या होत्या गोष्टी आणि जे एक लॉकेट होतं ते. यावरती मधुभाऊ म्हणतात, मला त्या लॉकेट बद्दल काहीच माहित नाहीये किंवा ते लॉकेट आता माझ्याकडे सुद्धा नव्हतं. असं म्हटल्यावरती रविराजाला जरा शंका वाटते. मधुभाऊ सांगायला लागतात, खरं सांगू का, तर प्रत्येकाची अशी माझ्याकडे एक खूण आहे. म्हणजे सगळ्यात पहिली आमची साऊबाळ आली ना, त्यावेळेला साऊबाळाच्या गोष्टी मी ठेव आणि साऊबाळाच्या गोष्टी ठेवल्या. माझ्या साऊबाळाच्या पायावरती तुळशीपत्राची खूण. रविराज म्हणतात, मधुभाऊ तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सायलीच्या पायावरती नाही, तन्वीच्या पायावरती खूण होती. रविराज म्हटल्यावरती आता इकडे असं म्हटल्यावरती मग मात्र मधुभाऊ म्हणतात, नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय बोलताय तुम्ही? कशी काय खूण तिच्या पायावरती असेल? ही तर माझ्या साऊबाळाच्या पायावरची खूण. एक मिनिट रविराज, काय बोलताय तुम्ही? मधुभाऊ जबरदस्त ओरडतात. रविराज म्हणतात, काय झालं मधुभाऊ? सगळ्यांनाच कळत नाही की मधुभाऊंना अचानकपणे काय झालं. मधुभाऊ म्हणतात, एक मिनिट परत बोला. तन्वीच्या पायावरती खूण? म्हणजेच तुमच्या हिच्या पायावरती खूण? शक्यच नाहीये. कसं शक्य आहे हे? ही खूण सायलीची आहे आणि सायलीच्या पायावरची खूण आता तिच्या पायावरती येणं शक्य नाहीये. असं रविराजांनी म्हटल्यावरती, असं मधुभाऊंनी म्हटल्यावरती रविराज गडबडतात. काय बोलताय तुम्ही? यावरती मधुभाऊ म्हणतात, साऊबाळा दाखव, साऊबाळा तुझ्या पायावरची खूण दाखव. आता अर्जुन. मधुभाऊ म्हणतात, एक मिनिट रविराज. आणि लगेचच रविराजांच्या समोर आता सायलीच्या पायावरची खूण येते. सायलीच्या पायावरची खूण आल्यावरती मग रविराजांना जबरदस्त हादराच बसतो. नक्की आता हे काय? आपल्यासोबत जे घडतंय ते खरं आहे, आपल्यासोबत जे घडतंय ते खोटं आहे. काय खरं काय खोटं? रविराजांच्या समोर आता अंधारी येते, मधुभाऊंच्या समोर अंधारी येते आणि त्यानंतर प्रियाचं अर्धसत्य समोर आलंय, सायलीचं सत्य समोर आलंय. नक्की कसं पुढे घडणार? पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब